सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील प्रांत कार्यालयात जुने कलेक्टर असलेल्या उपपोस्ट ऑफिस मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले। आज सकाळच्या सुमारास उपपोस्ट ऑफिसच्या कलेक्टर पोस्ट मास्टर असलेल्या प्रिया संजवर्षीकर ह्या आपल्या स्टाफ सह नेहमीप्रमाणे कार्यालयात दाखल झाले। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की आपल्या ऑफिसचे चोरट्यांनी कुलूप तोडले। त्यांनी आतमध्ये प्रवेश करून पाहणी केली असता ज्या ठिकाणी दिवसभराचा भरणा जमा केला जातो ती तिजोरी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला त्याची त्यांच्या निदर्शनास आले। दरम्यान त्यांनी लागलीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांना सांगितला। त्यानंतर लागलीच धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता यावेळी चोरट्यांनी टॅमीच्या व दगडाच्या साहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। मात्र चोरट्यांकडून तिजोरी न फुटल्याने चोरटे घटनास्थळावरून पसार झाले असल्याची ही माहिती पोस्ट मास्टर असलेल्या प्रिया संजवर्षीकर यांनी यावेळी सांगितली आहे। प्रिया संजवर्षीकर कलेक्टर पोस्ट मास्टर म्हणून काम कार्यरत आहे आता सध्या। आज सकाळी 9:45 वाजता जेव्हा मी ऑफिसला आले तेव्हा बघितलं की ऑफिसचे दोघंही लॉक हे उघडलेले होते पण त्यालाच लावलेले होते। आमचे संबंधित मोठे साहेब श्री गुप्ता साहेब ASP त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधला। पोलीस आले, PI आले शहर पोलीस स्टेशनचे। सुदैवाने त्यात काही गेलेलं नाहीये। ते जरी चावी म्हणजे उघडण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी तिजोरी पण त्याच्यात काही सफल झाले नाही ते। आपल्या ऑफिसच्या परिसरामध्ये काही CCTV कॅमेऱ्यावर आहेत का? नेमकं काय इथे तर काही नाहीये सर, पुढे आहे ते त्याला ट्रेझरीला आहेत। हे ऑफिस कुठल्या ठिकाणी? इथे जुन्या कलेक्टर कंपाऊंड मध्ये। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।